की 2014 पासून 13,000 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहे. म्हणजे हे ऐकूनच अंगाचा थरकाप होतो. बिलकुल बघा, हे ऐकूनच अंगाचा थरकाप होतो आणि रक्त सळसळतं की आमच्या विरुद्ध अशा प्रकारे बिल येऊ शकतं का या देशामध्ये? हो, हे महत्त्वाचं आमच्या विरुद्ध आणि तुमच्या बाजूने आणि तुम्हाला न्याय मिळेल अशा प्रकारचं बिल आमच्या विरुद्ध येऊ शकतं का? म्हणून काही शक्तींनी जे आहे त्याच्यामध्ये ताबडतोब त्या जागृत झाल्या. नक्की ताबडतोब त्या शक्ती जागृत झाल्या आणि ताबडतोब त्यांनी मुवमेंट चालू केली आणि नंतर त्याला स्टे आणला. तर लक्षात घ्या की गेल्या 5 वर्षामध्ये 118% अॅट्रॉसिटीज वाढलेल्या आहेत. अच्छा, म्हणजे कायदा हे जे इक्विटी रेग्युलेशन बिल 2026 बनवण्याच्या पाठीमाग की काहीतरी सुचलं आणि केलं. नक्की म्हणजे उचलली जीभ आणि लावली टाळूला अशा प्रकारचं काही नाहीये. याच्या पाठीमाग अनेक प्रकारच्या अॅट्रॉसिटीज घडलेल्या आहेत, अनेक प्रकारच्या दुर्घटना झालेल्या आहेत. अनेक विद्यार्थिनींना अतिशय क्रूरपणे छळून त्यांना आत्महत्या करायला भाग पाडलेला आहे. आणि जातीयवाद आहे का? तर 100% आपल्या देशामध्ये निश्चित जातीयवाद आहे. हे सत्य आहे आणि ही वस्तुस्थिती मान्यच केली पाहिजे. आपण जर हे सगळं बघितलं तर रक्ताचं पाणी करून बाबासाहेबांनी मान्य केली, जीव ओतून याच्यामध्ये मांडणी केलेली आहे. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा की बाबासाहेबांना इन हाऊ कंडिशन याच्यामध्ये रिझर्वेशन जे आहे ते कोणत्याही परिस्थितीमध्ये SC ST OBC ला द्यायचंच होतं. म्हणून आर्टिकल 335 340 याच्यामध्ये टाकण्यात आलेलं आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. बरोबर. त्यानंतर ज्या वेळेस रिझर्वेशन बद्दलचं संविधानामध्ये मांडणी बाबासाहेब करत होते आणि विरोधकांना त्यावेळेस भीती वाटली की आता कोणत्याही परिस्थितीमध्ये रिझर्वेशन पॉलिसी बाबासाहेब आणणार याच्यामध्ये तरतुदी आणणार. त्यावेळेस जाणून बुजून बाबासाहेबांना परत संविधान सभेमधून घालून दिलं पाहिजे यासाठी परत एक षडयंत्र रचलं गेलं. आणि त्यावेळेस ज्या वेळेस भारत पाकिस्तानची पाळणी होणार होती त्यावेळेला ज्या ठिकाणावरून जोगेंद्रनाथ मंडलांनी स्वतःचं सीट कॉम्प्रोमाइज करून बाबासाहेबांना संविधान सभेवर पाठवलं होतं ते जयसोर आणि खुलना हे 2 मतदारसंघ जाणून बुजून पाकिस्तानात टाकण्याचं काम केलेलं होतं. हो, ही जातीयवादाची परिसीमा आहे. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की इंदिरा गांधीजींनी सुद्धा त्यावेळेस इमर्जन्सीमध्ये मग त्याच्यामध्ये तुम्हाला माहित असेल 24वी घटना दुरुस्ती केली, 25वी केली, 29वी केली, नंतर 42 मध्ये तर मिनी कॉन्स्टिट्यूशन तयार केलेलं होतं. आणि मूलभूत अधिकारांसहित राज्यघटनेच्या आर्टिकल 368 चा वापर करून कोणत्याही कलमामध्ये बदल करून टाकण्याचे अधिकार संसदेला राहतील. त्यानंतर राष्ट्रपती प्रधानमंत्री यांच्या निवडणुकी संदर्भात सुप्रीम कोर्टाला अधिकार राहणार नाही. ज्युडिशियल रिव्ह्यू काढून घेतला होता. अनेक प्रकारच्या अनकॉन्स्टिट्यूशनल घटना दुरुस्त्या स्वर्गीय इंदिरा गांधीजींनी केल्या होत्या. परंतु एवढं सगळं केलेलं असताना सुद्धा या देशातील न्याय व्यवस्थेने काटा काढण्याचं काम केलेलं आहे. आणि बाबासाहेबांनी सांगितलं होतं की सत्ताधारी जमात बनण्याच्या दृष्टिकोनातून आपण पावलं उचलले गेले पाहिजे. आपलं जर रिप्रेझेंटेशनच कुठे नसेल आणि आयुष्यभर फक्त चळवळ 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 तर त्याने जास्त चळवळी केल्या तर आंदोलन भोकांडी येतात, काही उपयोग नाही. त्यामुळं महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण एक ठराविक टॅक्टिस आणि एक योग्य दिशेने जे आहे आणि काही तडजोडी सुद्धा जी आहे सत्ताधारी जमात बनण्याच्या दृष्टिकोनातून समाजाने करणं हे अत्यंत गरजेचं आहे. जर आमच्या विद्यार्थ्याचं जर जीवन बरबाद जर तुम्ही करून जर आत्महत्या करायला लावत असणार आणि त्याला खरोखर 100% जे कोणी जबाबदार असेल, वाटुळं आमचं तर वाटुळं तुमचंही पण, ही भूमिका सुद्धा जी आहे ती घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर ओबीसी समाजाला जागृत करणं या विषयाबद्दल हे अत्यंत महत्वाचं आहे. अशा प्रकारे मी आपल्याला या ठिकाणी सांगतो की बाबासाहेबांसारख्या जगातल्या सर्वात विद्वान महामानवाला जर अशा प्रकारे इतकं प्रचंड जातीयवाद सहन करून इतकं प्रचंड त्यांचं जे आहे मानसिक शोषण केलं जात होतं, इतके अन्याय अत्याचार केले जात होते, तर आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आताची परिस्थिती सुद्धा जी आहे
ती फार काही बदललेली नाही. बिलकुल. मला असं ही वस्तुस्थिती आहे अशा प्रकारचं मला ठणकावून या ठिकाणी सांगूशी नक्की, वाटतं. नक्की. प्रश्न काय आहे, अनेक प्रकारचे ऐतिहासिक न्यायनिवाडे जे आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत आणि भारताच्या लोकशाहीला, भारताच्या राज्यघटनेला अत्यंत मजबूत करण्याचं काम जे आहे ते भारतीय न्याय व्यवस्थेने केलेलं आहे. त्यामुळे उदास होण्याची पण काही आवश्यकता नाही. बरं. हा जो स्टे जो आहे हा इंटरिम स्थगिती त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. जे. सर्वांगीण विचार याच्यामध्ये केला जातो. सर्वप्रथम मी राजकुमार बडोले फाउंडेशन आणि लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलचं अंतःकरणापासून आभार मानतो की अतिशय ज्वलंत विषय त्यांनी हा हातामध्ये घेतलेला आहे. सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट जी आहे ती मी सांगतो. महत्त्वाच्या मुद्द्यांना फक्त मी एम्पॅसाइज याच्यामध्ये करणार आहे. जे आता याच्यामध्ये 13 जानेवारी 2026 ला हा सुरू झाला आणि 29/1/2026 ला याला इंटरिम स्थगिती मिळाली. जे आता इतक्या तात्काळ स्थगिती मिळाली तर मग आता याच्यामध्ये व्हायलेशन ऑफ फंडामेंटल राईट झालेला आहे का इमॅस्क्युलेशन ऑफ फंडामेंटल राईट झालेलं आहे ते काही त्याच्यामध्ये कळत नाही. अच्छा. आता कुठल्याही न्यायालयाच्या न्याय निर्णयावर किंवा एखाद्या प्रलंबित खटल्यावर चर्चा करावी की नाही तर त्याचं उत्तर असं आहे की लिजिटिमेट क्रिटिसिझम करण्याचा भारतातील प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. अधिकार. जे आणि त्याच्यामुळं भारतीय लोकशाही, भारतीय राज्यघटना जी आहे ती सर्वोच्च आहे. बिलकुल. ती सुप्रीमसी ऑफ लॉ आहे. ती लॉ ऑफ द लँड आहे. सेपरेशन ऑफ पॉवर दिलेले आहे. मग त्याच्यामध्ये जे आहे ज्युडिशियरी जे आहे, एक्झिक्युटिव्ह आहे, त्याच्यामध्ये लेजिस्लेचर आहे, सेपरेशन ऑफ पॉवर्स आहे त्याच्यामध्ये. आता कायदा तयार झाला आणि त्यानंतर ताबडतोब इतक्या जलद गतीने आणि अति जलद गतीने जे आहे याला इंटरिम स्टे मिळालेला आहे तर निश्चितच त्याच्यामध्ये एक हायली डाऊटफुल अशा प्रकारची गोष्ट लक्षात येते असं म्हणून तर वाटतं. आपल्या कार्यक्रमाचं नाव आपण ते ठेवलं की असं. शिक्षा में समानता या साजिश. आणि दुसरा आता महत्वाचा विषय सांगायला गेला जर हा जे. कायदा जरी आहे तर याच्यामध्ये IIT, IIM हे बाकी आणि याच्यात- त्याचबरोबर कृषी आणि वैद्यकीय हे महत्वाचं होतं. हे 4 घेतलेले नाहीत. होय. आणि आपण जर घटनांचं प्रमाण जर बघितलं इकडे जास्त आहे. तर इकडे जास्त आहे. नक्की. हे वा. लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे. महत्वाचं. तिसरा महत्वाचा मुद्दा जर आपण याच्यामध्ये बघितला तर लक्षात घ्या की गेल्या 5 वर्षामध्ये 118% अॅट्रॉसिटीज वाढलेल्या आहेत. अच्छा. म्हणजे कायदा हे जे इक्विटी रेग्युलेशन बिल 2026 बनवण्याच्या पाठीमाग की काहीतरी सुचलं आणि केलं नक्की. म्हणजे उचलली जीभ आणि लावली टाळूला अशा प्रकारचं काही नाहीये. याच्या पाठीमाग अनेक प्रकारच्या अॅट्रॉसिटीज घडलेल्या आहेत. जे. अनेक प्रकारच्या दुर्घटना झालेल्या आहेत. अनेक विद्यार्थींना अतिशय क्रूरपणे छळून त्यांना आत्महत्या करायला भाग पाडलेला आहे. जे. आणि जातीयवाद आहे का तर 100% आपल्या देशामध्ये निश्चित जातीयवाद आहे. हे सत्य आहे आणि ही वस्तुस्थिती मान्यच केली पाहिजे. आता हा जातीयवाद आजच आहे का? आता आपल्याला मी सांगू इच्छितो मगाशी सरांनी पण सांगितलं की साऊथ बोरो कमिशनचं त्यांनी सांगितलं हो. की 1917 मध्ये साऊथ बोरो कमिशन जे आहे जे भारतात आलेलं होतं तेव्हापासून साऊथ बोरो कमिशन झालं. त्यानंतर सायमन कमिशन 1927 झालं. जे. त्यानंतर तुम्हाला सांगतो गोलमेज परिषदा ज्या लंडन मध्ये 1930, 31, 32 ला झाल्या. हो. त्यानंतर तुम्हाला सांगतो 1942 क्रिप्स कमिशन झालं. नंतर 1946 कॅबिनेट कमिशन झालं. आपण जर हे सगळं बघितलं तर रक्ताचं पाणी करून बाबासाहेबांनी मान्य केली. जीव ओतून याच्यामध्ये मांडणी केलेली आहे. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा की बाबासाहेबांना इन हाऊ कंडिशन याच्यामध्ये रिझर्वेशन जे आहे ते कोणत्याही परिस्थितीमध्ये SC ST OBC ला द्यायचंच होतं. जे. म्हणून आर्टिकल 335 340 होय. याच्यामध्ये टाकण्यात आलेलं आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. बरोबर. आणि त्याच्यामुळेच नंतर मग 15/4 झाला, 15/16/4 झाला. जे 1951 जजमेंट आहे चंपकन दोराई राजन, जे. नंतर आपण 92चा इंदिरा साहनी, नंतर मग बाकीचे रिझर्वेशन भरपूर जजमेंट त्याच्यावर आलेत. आता मूळ गोष्ट याच्यामध्ये असं आहे की मगाशी सरांनी सांगितलं की 2014 पासून 13,000 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहे.
म्हणजे हे ऐकूनच अंगाचा थरकाप होतो. बिलकुल बघा. हे ऐकूनच अंगाचा थरकाप होतो आणि रक्त सळसळतं. आणि जोपर्यंत रोड गरम होत नाही तोपर्यंत संसदेमध्ये पण कोणी बोलत नाही. त्याच्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये न्याय जो आहे, भारतीय राज्यघटना सगळ्या जगातील सर्वात मोठी आणि सर्वोच्च राज्यघटना आहे. आणि बाबासाहेबांनी जे आहे हे भारतीय राज्यघटना तयार करताना सुद्धा आपल्या लक्षात येईल की इतके प्रकांड पंडित महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना संविधान सभेवर जाऊ न देण्यासाठी, होय, म्हणजे ज्यावेळेस कॅबिनेट कमिशन भारतामध्ये आलं आणि त्यानंतर जेव्हा संविधानिक सुधारणा देणार होते आणि 389 सदस्यांच्या निवडणुका होणार होत्या आणि त्यापैकी 296 सदस्य ते इलेक्टेड होणार होते बाकीच्या संस्थानांकडून, परंतु बाबासाहेब ज्यावेळेस मुंबईमधून उभे राहिले त्यावेळेस तत्कालीन काँग्रेसने बीजी खेरला कॉल लावला. त्यावेळेस मुंबईचे प्राईम मिनिस्टर होते ते, आणि त्यावेळेस त्यांच्याकडून प्लॅनिंग करून बाबासाहेबांना षडयंत्र करून त्या निवडणुकीमध्ये हरवण्यात आलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये ही व्यक्ती जी आहे ही संविधान सभेवर जाता कामा नये. ही व्यक्ती जर संविधान सभेवर गेली तर आमच्या म्हणण्याप्रमाणे कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते होऊ शकणार नाही, अशा प्रकारची मजबूत भीती त्यांना होती. त्यानंतर बाबासाहेब एनकेन प्रकारे संविधान सभेवर निवडून गेले. त्या जोगेंद्र मंडळांनी स्वतःचा सीट जे आहे ते कॉम्प्रोमाइज करून बाबासाहेबांना त्या ठिकाणी पाठवलं. तरी पण बाबासाहेबांना जाणून बुजून छोट्या मोठ्या कमिट्या त्या ठिकाणी देण्यात आल्या होत्या. त्यानंतर ज्या वेळेस रिझर्वेशन बद्दलचं संविधानामध्ये मांडणी बाबासाहेब करत होते आणि विरोधकांना त्यावेळेस भीती वाटली की आता कोणत्याही परिस्थितीमध्ये रिझर्वेशन पॉलिसी बाबासाहेब आणणार याच्यामध्ये तरतुदी आणणार, त्यावेळेस जाणून बुजून बाबासाहेबांना परत संविधान सभेमधून घालून दिलं पाहिजे यासाठी परत एक षडयंत्र रचलं गेलं. आणि त्यावेळेस ज्या वेळेस भारत पाकिस्तानची पाळणी होणार होती त्यावेळेला ज्या ठिकाणावरून जोगेंद्रनाथ मंडलांनी स्वतःचं सीट कॉम्प्रोमाइज करून बाबासाहेबांना संविधान सभेवर पाठवलं होतं ते जयसोर आणि खुलना हे 2 मतदारसंघ जाणून बुजून पाकिस्तानात टाकण्याचं काम केलेलं होतं. ही जातीयवादाची परिसीमा आहे, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे मी म्हणतोय की याच्यामध्ये की बाबासाहेबांसारख्या जगातल्या सर्वात विद्वान महामानवाला जर अशा प्रकारे इतकं प्रचंड जातीयवाद सहन करून इतकं प्रचंड त्यांचं जे आहे मानसिक शोषण केलं जात होतं, इतके अन्याय अत्याचार केले जात होते, तर आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आताची परिस्थिती सुद्धा जी आहे ती फार काही बदललेली नाही. मला असं ही वस्तुस्थिती आहे अशा प्रकारचं मला ठणकावून या ठिकाणी सांगूशी वाटतं. त्याच्या पाठीमागचे कारण मी तुम्हाला सांगतो. ताईंनी थोड्या वेळापूर्वी जे आहे एक मुद्दा महत्वाचा मांडला की त्यांनी सांगितलं का विरोध किती झाला. आता विरोध किती झाला लक्षात घ्या. प्रश्न काय आहे, प्रश्न मलाफाईड मोटिव्ह आणि इंटेन्शन शोधणं गरजेचं राहतं. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की आमच्या विरुद्ध अशा प्रकारे बिल येऊ शकतं का या देशामध्ये, हे आमच्या विरुद्ध आणि तुमच्या बाजूने आणि तुम्हाला न्याय मिळेल अशा प्रकारचं बिल आमच्या विरुद्ध येऊ शकतं का. म्हणून काही शक्तींनी जे आहे त्याच्यामध्ये ताबडतोब त्या जागृत झाल्या. नक्की ताबडतोब त्या शक्ती जागृत झाल्या आणि ताबडतोब त्यांनी मुवमेंट चालू केली आणि नंतर त्याला स्टे आणला. परंतु प्रश्न असा आहे की भारतीय संविधान जे आहे ते सर्वोच्च आहे. शेवटी ज्युडिशियरी पण जी आहे भारतातील ज्युडिशियरी सुद्धा जी आहे, पार्लिमेंट ज्युडिशियरी मध्ये नेहमीच जे आहे कॉन्फ्लिक्ट होत आलेले आहेत. परंतु याच्यामध्ये निश्चितपणाने सरकारची भूमिका ही सकारात्मक राहिलेली आहे या बिलाच्या संदर्भाने. नाही ते मंजूर ऑलरेडी सरकारचा प्रश्न नाही याच्यामध्ये, सरकारने ऑलरेडी मंजूर केलेलं आहे. जातीयवादी मानसिकता जी याच्या पाठीमागे फोफावलेली दिसते, तर आपणही पण ही जी जागरूकता जी निर्माण आपण करतोय
ती अत्यंत महत्वाची आहे. आणि ही जागरूकताच तुम्हाला सांगतो, या देशामध्ये, या देशातील जमिनीमध्ये लोकशाहीची पाळेमुळे रुजलेली आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीला मुक्त स्वातंत्र्य घेण्याचा आणि मुक्त श्वास घेण्याची सवय लागलेली आहे. त्याच्यामुळं कोणीही गुदमरून राहू शकत नाही, एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. त्यामुळं निश्चितपणाने याच्यामध्ये निश्चित एक चांगला याच्यातून मार्ग निघेल. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की आरेला कार्य म्हणण्याची तयारी आपण ठेवायला पाहिजे. बहुत अच्छे. आरेला कार्य म्हणायची तयारी आपण ठेवली पाहिजे. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे, जर आमच्या विद्यार्थ्याचं जर जीवन बरबाद जर तुम्ही करून जर आत्महत्या करायला लावत असणार आणि त्याला खरोखर 100% जे कोणी जबाबदार असेल, वाटुळं आमचं तर वाटुळं तुमचंही पण, ही भूमिका सुद्धा जी आहे ती घेणं अत्यंत गरजेचं आहे असं मला क्या बात आहे. ॲडव्होकेट संदीपजी जाधव खास मुंबईवरून या ठिकाणी आलेले आहेत आणि मुंबई हायकोर्टामध्ये अतिशय जबरदस्त या ठिकाणी त्यांची प्रॅक्टिस होते आहे. अनेक लॉर्डबुद्ध टेलिव्हिजनच्या महत्त्वपूर्ण विषयावरती आपण सातत्यानं त्यांना पॅनलिस्ट म्हणून या ठिकाणी बोलवत असतो. संदीप सर, कशा पद्धतीने तुम्ही मांडणी कराल, काय वाटते तुम्हाला? आपण जर बघितलं आजपर्यंत तर या देशाची ज्युडिशियरीने आतापर्यंत अतिशय मजबूत रोल प्ले केलेला आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्या ज्या वेळेला संविधानाला असा धोका वाटला, आता आपल्याला तुम्हाला एक सांगतो की इंदिरा गांधीजींनी इमर्जन्सीच्या काळामध्ये, हे बोलणं यासाठी गरजेचं आहे की पूर्ण संशयी पण ज्युडिशियरी घेणं ते योग्य ठरत नाही. म्हणून एक महत्वाचा मुद्दा असा आहे वस्तुस्थितीमधला. वरती करा त्याला. एक महत्वाचा मुद्दा असा आहे, चालू आहे की इंदिरा गांधीजींनी सुद्धा त्यावेळेस इमर्जन्सीमध्ये, मग त्याच्यामध्ये तुम्हाला माहित असेल 24वी घटना दुरुस्ती केली, 25वी केली, 29वी केली, नंतर 42 मध्ये तर मिनी कॉन्स्टिट्यूशन तयार केलेलं होतं. आणि मूलभूत अधिकारांसहित राज्यघटनेच्या आर्टिकल 368 चा वापर करून कोणत्याही कलमामध्ये बदल करून टाकण्याचे अधिकार संसदेला राहतील. त्यानंतर राष्ट्रपती, प्रधानमंत्री यांच्या निवडणुकी संदर्भात सुप्रीम कोर्टाला अधिकार राहणार नाही. ज्युडिशियल रिव्ह्यू काढून घेतला होता. अनेक प्रकारच्या अनकॉन्स्टिट्युशनल घटना दुरुस्त्या स्वर्गीय इंदिरा गांधीजींनी केल्या होत्या. परंतु एवढं सगळं केलेलं असताना सुद्धा या देशातील न्याय व्यवस्थेने काटा काढण्याचं काम केलेलं आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. मग IC गोलकनाथ विरुद्ध पंजाब सरकार 1967 सालची केस असेल, त्यानंतर केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार 24 एप्रिल 1973चं जजमेंट असेल, ज्युडिशियल रिव्ह्यूचं मिनर्वा मिलचं जजमेंट आहे, त्यानंतर वामनरावचं जजमेंट आहे कट ऑफ डेटचं, IR कोयलोचं 9 जज बेंचचं जजमेंट आहे 2007चं. प्रश्न काय आहे, अनेक प्रकारचे ऐतिहासिक न्यायनिवाडे जे आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. आणि भारताच्या लोकशाहीला, भारताच्या राज्यघटनेला अत्यंत मजबूत करण्याचं काम जे आहे ते भारतीय न्याय व्यवस्थेने केलेलं आहे. त्यामुळे उदास होण्याची पण काही आवश्यकता नाही. हा जो स्टे जो आहे, हा इंटरिम स्थगिती त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. सर्वांगीण विचार याच्यामध्ये केला जातो. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की आपण सांगितलं पर्याय काय, तर संघटनेमध्ये शक्ती असते की संघटन तयार करणं मोठ्या प्रमाणावर. आणि बाबासाहेबांनी सांगितलं होतं की सत्ताधारी जमात बनण्याच्या दृष्टिकोनातून आपण पावलं उचलले गेले पाहिजे. आपलं जर रिप्रेझेंटेशनच कुठं नसेल आणि आयुष्यभर फक्त चळवळ चळवळ चळवळ, तर त्याने जास्त चळवळी केल्या तर आंदोलन भोकांडी येतात, काही उपयोग नाही. त्यामुळं महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण एक ठराविक टॅक्टिस आणि एक योग्य दिशेने जे आहे आणि काही तडजोडी सुद्धा जी आहे सत्ताधारी जमात बनण्याच्या दृष्टिकोनातून समाजाने करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर ओबीसी समाजाला जागृत करणं या विषयाबद्दल हे अत्यंत महत्वाचं आहे. अशा प्रकारे मी आपल्याला या ठिकाणी सांगतो. बहुत अच्छे. खरं तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आपण पाहताय लॉर्डबुद्ध टेलिव्हिजन प्रस्तुत महाचर्चा. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीव्ही.